अन्न हे पूर्ण ब्रह्म असं अनेक वेळा आपण म्हणतच असतो। त्याचप्रमाणे पुण्यातील महेंद्र महाले गुरुजी यांना या जेवणाची खरी किंमत उमगली असं म्हणावं लागेल। अनेक गोरगरीब लोक हे आपल्या उपचारासाठी धर्मोदय असलेल्या हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि या लोकांची अनेक वेळा जेवणाची गैरसोयही होत असते। हेच लक्षात घेऊन महाले गुरुजींनी 10 रुपयात जेवण देण्याचं ठरवलं। यासाठी त्यांनी स्वतःची नोकरी देखील सोडली व ईशतो फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून ते ही सेवा देतात। परंतु त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मी 2021 साली ईशतो फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमध्ये 3 उद्दिष्ट घेऊन आपण कार्य करतो आहोत। एक म्हणजे की मानव उत्थान, दुसरं म्हणजे पशुसंवर्धन आणि तिसरं म्हणजे निसर्ग संरक्षण। या 3 उद्दिष्टांपैकी मानव उत्थान या उद्दिष्टावर आपण काम करतोय। त्यातला एक उपक्रम म्हणजे अन्नब्रह्म भोजन सेवा। ही भोजन सेवा धर्मोदय हॉस्पिटलमध्ये चालू व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहेत आणि पहिलं हॉस्पिटल ज्यांनी आपल्याला परमिशन दिली ती म्हणजे नवले हॉस्पिटल दिली। अन्नदान करण्याच्या मागे, हा दैनंदिन उपक्रम चालू करण्याच्या मागे हेच होतं की आध्यात्मिक वारसा असल्यामुळे अन्नदान हे खूप महान दान आहे आणि पुण्यदान आहे, म्हणून हे व्हावं आणि महाराष्ट्रभरातून जे लोक या धर्मोदय हॉस्पिटलमध्ये अल्पदरात उपचारासाठी किंवा योजनेमधून फ्रीमध्ये उपचारासाठी येतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते, अशा व्यक्तींना एक वेळचं का होईना आपण एक चांगलं जेवण देण्याचा माझा जो प्रयत्न होता तो मी पूर्णत्वास आणलेला आहे आणि गेली 1 वर्ष झाले हा उपक्रम मी इथे चालू ठेवलेला आहे। सुरुवातीला मी त्याला अल्पदरात चालू केला कारण माझी कॅपॅसिटी नव्हती की मी पूर्ण 10 रुपयाला सुरुवातीपासून त्यांना जेवण देईल, म्हणून मी 30 रुपये 40 रुपये एवढ्या अल्पदरात मी त्यांना अन्नदान करायला सुरुवात केली आणि नंतर 4-6 महिन्यानंतर मला डोनर मिळायला लागलेत। कोणी आपल्या वाढदिवसानिमित्त, कोणी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, कोणी पुण्यस्मरणानिमित्त आपल्याला डोनेशन करायला लागलं आणि त्या निमित्ताने आपण त्यांना इथल्या व्यक्तींना आपण 10 रुपयाला ते जेवण द्यायला लागलो। ते बेसिकली माझं जर पाहिलं तर मी शेतकरी आणि आध्यात्मिक कुटुंबातून आलेलं। माझं शिक्षण तेवढं नाही आहे, मी 12वी केलं आणि ग्रॅज्युएशन मी बाहेरून केलेलं आहे। मी पुण्यामध्ये 2000 साली आलो, त्यावेळेस मी फ्रीलान्सिंग केली, फिनान्समध्ये कामं केलीत, त्यानंतर मी MLM कंपनीमध्ये कामं केलीत, मार्केटिंगचे कामं केलीत। करत असताना माझ्या डोक्यात एकच की मला म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे। मी बेसिकली सिंगर असल्यामुळे आणि वयाच्या मध्यान्नापर्यंत आल्यानंतर लक्षात आलं की ते करिअर घडवणं आता आपल्याला शक्य होत नाही, म्हणून त्याला थोडंसं बाजूला ठेवून मी उर्वरित आयुष्य जे ठरवलं होतं की समाजाचं काहीतरी देणं आहे आणि ते देणं आपल्याला देता यावं यासाठी मी सोशल वर्ककडे वळलो आणि आत्ता याच्या पुढचं जे काही आयुष्य असेल ते समाजकार्यासाठीच मी वाहून घेतलेलं आहे। उपक्रम म्हणजे व्यवसाय केलेत काय, त्याच्यानंतर मी बरेचसे उद्योग व्यवसाय की जसं MLM असेल, फ्रीलान्सिंग असेल, या कंपन्यांमध्ये मी असं काम करत गेलो। हे श्रेष्ठदान आहे आणि हे श्रेष्ठदान आपल्यामार्फत व्हावं यासाठी हा माझा अट्टास होता की अन्नदानासारखं पुण्य नाही आणि ते अशा गरजू लोकांना मिळावं की जिथे सुपुत्री दान आपलं होईल आणि त्याचं समाधान आपल्याला आणि अन्नदात्यांना सुद्धा लाभेल। महाले गुरुजी हे पुण्यातील नवले हॉस्पिटल समोर जेवणाचा स्टॉल लावतात, जे गरीब पेशंटचे नातेवाईक आणि इतर लोकांना 10 रुपयात अगदी घरच्या चवीचे जेवण देतात। म्हणजे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो याच उद्देशाने ते हे अन्नदानाचं काम गेली 1 वर्ष झालं करत आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।